आजपासून नागपूरमध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन. फडणवीस सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन. अनेक मुद्द्यांनी गाजणार. अधिवेशनामध्ये 20 विधेयकं मांडली जाणार. अडीच वर्ष नाही तर आतापासूनच माहिती सरकारमधील मंत्र्यांच्या कामगिरीचं ऑडिट करणार. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. हत्येमागे कुणीही असो कारवाई होणारच. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येबद्दल फडणवीसांचं आश्वासन. स्पेशल एसआयटी नेमण्याची घोषणा. सरपंच हत्येमागे राजकीय पाठबळ असणाऱ्याला मंत्रिपदाची शपथ. वडेट्टीवारांचा निशाणा तर आरोपी बीडच्या पालकमंत्र्यांच्या जवळचे. आव्हाडांकडूनही नाव न घेता धनंजय मुंडेंकडे बोट. आमचं सरकार संविधानाचा सन्मान करणारं. परभणीमध्ये कॅमेऱ्यासमोर दगडफेक करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा.